नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय साम टीव्ही. बुलेटिनमध्ये घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा. गुजरात हापा इथून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीमध्ये दाखल झाली आहे. या एक्सप्रेसमध्ये 3 टँकर भरून ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळणार आहे. याद्वारे राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हताश झालेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल. तर रविवारी संध्याकाळी ही एक्सप्रेस गुजरातहून निघाली होती. त्यानंतर आज ही एक्सप्रेस कळंबोलीमध्ये दाखल झाली. नाशकात लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय. शहरामध्ये शुक्रवारपासून लसीचा साठा संपुष्टात आल्यानं जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांबाहेर लसीकरण बंद असल्याचे बोर्ड लागले. नाशिकमध्ये तब्बल 52 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवली जाते. मात्र सातत्यानं लसीचा तुटवडा निर्माण होत असल्यानं लसीकरण मोहिमेमध्ये वारंवार अडथळा येतोय. तर दुसरीकडे लसीकरणासाठी 3 ते 4 दिवस चक्रा मारूनही लस मिळत नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांची फरफट होतीये. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जातोय. मुंबईमध्ये काल अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावर लस नसल्यामुळे लसीकरण बंद होतं. मात्र आजपासून पुन्हा लसीचा साठा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच घाटकोपरमधील राजावाडी इथं लस घेण्यासाठी रांगा लागल्या. मात्र अजूनही या केंद्रावर लस पोहोचलेली नाही. त्यामुळे इथं मोठी गर्दी झाली. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असणाऱ्या बीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची रांग लागली आहे. आधी लस उपलब्ध नव्हती, आता ती उपलब्ध असूनही प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे लोकांना 3 ते 4 तास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. मात्र या सगळ्यात लसीकरणासाठी लोकांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतंय. जालना जिल्ह्याला रात्री उशिरा कोविशिल्डच्या 18,000 लस मिळाल्या. त्यानंतर नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केल्यानं जालना शहरातल्या किल्ला परिसरातील लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ झाला. केंद्रावर जबाबदार डॉक्टर्स उपस्थित नसल्यानं हा गोंधळ झाला. जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानं लसीकरण केंद्र बंद करण्यात आले होते. रात्री उशिरा 18,000 लस प्राप्त झाल्यानंतर आज काही केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले. सोलापूरमधील दाराशाह हॉस्पिटल लसीकरण केंद्रावर सकाळपासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्यात. या लसीकरण केंद्रावर फक्त 30 लसीचे डोस आहेत. त्यामुळे सकाळपासून ताटकळत उभे राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांना लस कधी मिळणार हा प्रश्न आहे. राज्य सरकारकडून देखील मोफत लसीसाठी हालचाल सुरू आहे. मात्र याबाबत संभ्रम कायम आहे. लसीकरण मोफत करण्याचा निर्णय माघारी घेऊ नये असं मत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलंय. तर सरकार जनतेच्या हिताचा निर्णय घेईल असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी दिला होता. मात्र सरकारनं एकही प्लांट उभारला नाही. हे पैसे राज्य सरकारनं गायब केले असा गंभीर आरोप भाजपनं केला होता. भाजपच्या या आरोपाला सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी उत्तर दिलंय. भाजप हा जगातील सर्वात मोठा खोटारडा पक्ष आहे. केंद्र सरकारनं 10 ऑक्सिजन प्रकल्पासाठी राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाहीये असा पलटवार सावंत यांनी केलाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधितांची आकडेवारी प्रसिद्ध करताना महापालिका प्रशासनानं हलगर्जीपणाचा कळस गाठल्याचं समोर आलंय. 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये एकूण 1820 कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मात्र पिंपरी चिंचवड मनपानं याच कालावधीमध्ये फक्त 841 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलंय. याचाच अर्थ तब्बल 979 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होऊन मृतदेहांवर कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार झालेले असतानाही सदर मयतांची नोंद लपवण्यात आल्याचं स्पष्ट होतंय. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूंची संख्या वाढत असताना नाशिक शहरातील बाजार समितीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी या बाजार समितीमध्ये येत असतात. आज सकाळपासून झालेल्या वाहनांच्या गर्दीनं बाजार समिती परिसरात वाहतुकीची कोंडीही झाली. शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या बाहेरील रस्त्यावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता खरेदी विक्री सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुण्यात डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। कोंढवा इथल्या हॉस्पिटलच्या दारात कार्डियाक रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू झाला आणि यानंतर संतप्त नातेवाईकांनी प्राईम हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण करून तोडफोड केली। राष्ट्रवादी नगरसेवक गफूर पठाण यांच्या समोरच ही मारहाण झाली। या प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पुणे सातारा रस्त्यावरील राव हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली। तर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या 45 वर्षीय कोरोना रुग्णाचा काल संध्याकाळी मृत्यू झाला। त्यानंतर नातेवाईकांचा संताप अनावर झाला। बीडच्या अंबाजोगाईमध्ये कोरोनाचं तांडव पाहायला मिळतंय। इथं 2 दिवसात तब्बल 25 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालाय। या मृतदेहांवर नगर परिषदेच्या वतीनं एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र स्मशानभूमीमध्ये मृतदेहांना नेताना एकाच रुग्णवाहिकेमध्ये नेण्यात आलं होतं। कोरोना मृतदेहाची अशा पद्धतीनं विल्हेवाट लावली जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। यात 23 जणांना अग्निडाग तर 2 जणांचा दफनविधी करण्यात आला। रुग्णांचा वाढता आकडा आणि मृत्यूचा दर यामुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून गेली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक असताना मृत्यू दर देखील वाढलाय। बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय। काल दिवसभरात तब्बल 1237 जणांना इथं कोरोनाची लागण झाली आहे, तर 1034 जणांनी कोरोनावर मात केली। दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध आहेत। मात्र जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतोय। त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनासमोर कोरोना रोखण्याचं आव्हान आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे। उपचारादरम्यान बरे होण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 24 तासात 214 नवीन रुग्ण समोर आले, तर 808 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय। नंदुरबार जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारोड यांच्या दूरदृष्टीमुळे प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारून रुग्णांना सुविधांमध्ये वाढ केल्यानं बरे होण्याचं प्रमाण वाढलंय। चंद्रपुरातील काही तरुणांनी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाचे डबे देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमाला मोठा प्रतिसादही लाभतोय। या तरुणांच्या उपक्रमामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची काही प्रमाणामध्ये सोय झाली आहे। तर लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची आबाळ होत होती। तरुणांच्या या उपक्रमामुळे या नातेवाईकांना दिलासा मिळालाय। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बेसमेंटमध्ये नव्यानं 75 आयसीयू बेडची सुविधा देण्यात आली आहे। याशिवाय या कोविड केंद्रात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा राहतोय। त्यामुळे हे कोविड केंद्र आता स्वयंपूर्ण होणार आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली। परभणीच्या सेलूमध्ये 100 बेडचे मोफत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे। मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानं हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय। राज्याचे नगरविकास, ऊर्जा आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते या कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या, तसंच जिल्हा सीमा क्षेत्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बुलडाणा जिल्ह्यातील विदर्भ आणि जळगाव जिल्ह्याच्या तसंच औरंगाबाद सीमा क्षेत्राच्या धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत 2 चेकपोस्ट तयार करण्यात आले। जळगाव, खान्देश आणि औरंगाबादवरून येणाऱ्या सर्व वाहनांची पोलीस कसून तपासणी करतायत। अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित कैद्यांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय। या सेंटरमध्ये 80 बेडची सोय करण्यात आली आहे। या सेंटरमुळे कैद्यांना वेळेवर उपचार मिळतील, तसंच कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा ताण देखील कमी होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 40 किलोमीटर लांब असलेल्या बेरागड गावच्या सीमेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून मुख्य रस्ता बंद केलाय। सीमावर्ती भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे। शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कामानिमित्त आंतरराज्य किंवा आंतरजिल्ह्यामध्ये जाण्यासाठी ई पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे।
आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केल्यानंतर पंढरपूरमधील 90 वर्षांच्या दमयंती भिंगे या आजीनं कोरडाई गड सर केलाय. समुद्रसपाटीपासून 3050 फूट उंचीवर असलेला हा गड या वयात या आजीनं सर केलाय. कोरोनाच्या नकारात्मकतेच्या काळात या आजीनं सकारात्मकतेची ऊर्जा दिली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी अहमदनगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच लोकांपुढे लोटांगण घालतायत. राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन आणि औषधांसाठी प्रचंड धावपळ होतीये. मात्र लोकांना याचं गांभीर्य नाहीये, त्यामुळे ते त्यांना आवाहन करतायत. धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त जावळ काढण्यासाठी तसंच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी भाविकांकडून प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं चित्रही पाहायला मिळालं. तसंच मंदिर परिसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. नागरिकांनी मंदिरामध्ये गर्दी करताना आपले लहान बालक देखील त्या ठिकाणी आणले होते. जवळ काढण्यासाठी त्यांचे जावळं काढण्यासाठी नेलेली असल्यामुळे लहान मुलांना देखील कोरोनाचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जाते. लाखो भाविकांचे दैवत असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त पहाटे पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगेंच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. यावेळी केदार स्तोत्र तसंच केदार महिमा यांचं पठण करण्यात आलं. त्यानंतर सकाळी 8 वाजता ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली. महामारी कोरोनाचा फटका तुळजाभवानी संस्थानच्या उत्पन्नाला सुद्धा बसलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत मंदिर संस्थेच्या उत्पन्नात तब्बल 7% घट झाली आहे. मागच्या आर्थिक वर्षात मंदिर संस्थानाला फक्त 10 कोटी मिळाले, तर त्याआधी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात 26 कोटींची भर पडली होती. अंड्यांच्या दरामध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे. अंड्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असल्यामुळे आहारात अंडे खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे आता अंड्यांची प्रचंड मागणी वाढली आहे. मागणीच्या प्रमाणामध्ये पुरवठा कमी होत असल्यानं अंडे देखील भाव खात आहेत. गेल्या वर्षी 30 अंड्यांचा ट्रे 70 रुपयांना घेण्यास कोणी तयार नव्हतं, मात्र आता याच ट्रेची किंमत 150 रुपयांवर पोहोचली आहे. कोरोना आणि निर्बंधांमुळे एसटीचं उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षाही कमी झालं आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. राज्य सरकारकडे 2000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र 2020 पासून राज्यात कोरोनाचा विळखा वाढू लागलाय. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला. संसर्गाच्या भीतीने अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. कोरोनाच्या काळात इतर उद्योगधंदे संकटात असताना सोनं मात्र 60,000वर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. 1 एप्रिलमध्येच सोन्याच्या दरात 7% वाढ झाली आहे, तर 8% वाढ झाली आहे. तर या एका महिन्यात सोन्याच्या भावामध्ये 3674 रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे शेअर बाजारामध्ये घसरण होत असल्यानं गुंतवणूकदार सोनं खरेदीकडे वळल्यानं सोन्याला झळाळी आली आहे. सिडको महामंडळाकडून जाहीर होणारी 65,000 घरांची लॉटरी लांबणीवर पडणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं सिडकोच्या गृह प्रकल्पांची कामं सुद्धा रखडली आहेत. याचा परिणाम म्हणून 2018 मध्ये जाहीर केलेल्या लॉटरीच्या लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्यास विलंब होतोय. 3 वर्षांपासून घरांचा हप्ता की घर भाडं अशा दुहेरी कोंडीमध्ये सापडलेल्या सिडकोच्या लाभार्थ्यांना घराचा ताबा घेण्यासाठी आणखी 5 महिने वाट पाहावी लागणार आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यामध्ये वाहनांची चाळपोळ केल्याचं समोर आलंय. पहाटे नक्षलवाद्यांनी पेरमिली मेडपल्ली भागामध्ये हे दुष्कृत्य केलंय. तब्बल 6 ट्रॅक्टर आणि 1 टँकर नक्षलवाद्यांनी पेटवला. तर काल रात्री छत्तीसगड भागातही नक्षलवाद्यांनी सुमारे 10 वाहनांची चाळपोळ केली. या नक्षली कारवायांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून विषारी वायू सोडल्याची घटना घडली आहे. काल रात्री 10च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात या वायूचा प्रचंड त्रास झाला. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होऊ लागला. काही वेळात नागरिकांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे आणि चक्कर येण्याच्या घटना घडू लागल्या. मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण झाल्यानं घाबरलेल्या नागरिकांनी रस्त्यावर येत बोईसर पोलिसांशी संपर्क केला.
खेड तालुक्यातील मिरसेवाडी घाटातून चासकडे जनावरांचा चारा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. डोळ्यात मिरची पूड टाकून जावयानं साथीदाराच्या सहाय्यानं कोयत्यानं वार करून सासूची दिवसाढवळ्या हत्या केलेली आहे. ही धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. केस साळेगाव रस्त्यावर काल दुपारी ही थरारक घटना घडलेली आहे तर आरोपी अमोल इंगळेसह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. वाशिममध्ये चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. कारंजामध्ये शिक्षक दाम्पत्याच्या घरात चोरी झाली आहे. हे शिक्षक दाम्पत्य बाहेरगावी गेलं होतं त्यावेळेला चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान घरात चोरी केली. यात 60 तोळे सोनं आणि नगदी रक्कम असा जवळपास 30 लाखाहून अधिकचा मुद्देमाल चोरी झालाय. दिवा लावताना लागलेल्या आगीमध्ये 2 दुकानांची राख रांगोळी झाली आहे. ही घटना यवतमाळच्या नेर तालुक्यातील मांगला देवीत घडली आहे. आगीत सायकल पंक्चरचं दुकान आणि पानटपरी जळून खाक झाली आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत ही आग विझवली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिवसागणिक कोरोनाचा प्रकोप वाढतोय. अशातच इथल्या वीट भट्ट्यांमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय. प्रदूषण विकास महामंडळाच्या सर्व नियमांना बगल देत यवतमाळच्या पुसदमध्ये अनेक वीट भट्ट्या सुरू आहेत. या वीट भट्ट्यांना 31 मार्चपर्यंतचा तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात आला होता. परवान्याची मुदत संपूनही या वीट भट्ट्या तहसील प्रशासनाच्या नाकावर टिचून नियमबाह्य पद्धतीनं सुरूच आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये एनआयएनं अटक केलेला 5वा आरोपी सुनील माने याच्या घरी एनआयएनं काल छापेमारी केली. यावेळी एनआयएनं त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्त्वाची कागदपत्र आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार जप्त केली आहे. विशेष म्हणजे माने हे देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं. मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. मनसुख याच्या तोंडामध्ये 5 ते 6 रुमाल कोंबून त्यांची हत्या करण्यात आली होती. हे रुमाल दुसरे कोणी नाही तर सचिन वाझेनंच कोंबल्याचं सांगितलं जात आहे. कारण हत्येच्या दिवशी वाझे सीसीटीव्हीची नजर चुकवत लोकलनं ठाण्याला आला होता आणि त्यावेळी कळवा स्थानकावर त्यानं हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. एनआयएनं कळवा स्थानक परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये वाझेप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 7व्या टप्प्यामध्ये 34 जागांसाठी मतदान होत आहे. तर 284 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लसीकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. आता चर्चा खूप झाली. देशाला मोफत लशींची गरज असल्याचं ट्विट राहुल गांधींनी केलंय. यावेळी त्यांनी देशाला भाजपच्या सिस्टीमचा विक्टीम बनवू नका असं म्हणत टीका केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशनं भारतासोबतची सीमा सील केली आहे. रविवारपासून पुढील 2 आठवड्यांसाठी सीमा सील करण्यात आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे भारतासोबतची सीमा सील करत असल्याचं विदेश मंत्री AK अब्दुल मोमिन यांनी सांगितलंय. कोरोना संकटावर मात करण्यासाठी गुगल गिव्ह इंडिया आणि युनिसेफला 135 कोटींची मदत देणार आहे. वैद्यकीय उपकरणासह इतर बाबींसाठी गुगलकडून ही मदत केली जाणार आहे. भारतातील कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या स्थितीबाबत गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी दुःख व्यक्त केलंय. भारतात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. भारतातील सध्याच्या स्थितीबाबत मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांनी दुःख व्यक्त केलंय. मायक्रोसॉफ्ट शक्य असलेली सर्वतोपरी मदत करेल. त्याचप्रमाणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन उपकरणाच्या खरेदीसाठी मदत करेल असं नाडेला यांनी म्हटलंय. कोरोना संकटाशी सामना करत असलेल्या भारताला अमेरिकेनं मदतीचा हात दिलाय. लस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याचं अमेरिकेनं मान्य केलंय. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना ही माहिती दिली.
बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. करत असलेल्या भारताला ब्रिटननं वैद्यकीय साहित्याद्वारे मदत केली आहे. ब्रिटननं भारतासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर्स अशा प्रकारच्या 600 वैद्यकीय उपकरणांची मदत केली आहे. ब्रिटनच्या बकिंगशायरमधून ही मदत हवाई मार्गे भारतासाठी रवाना झाली. सिंगापूरहून ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साहित्याची मदत पाठवण्यात आली आहे. सिंगापूरच्या चिंगा विमानतळावरून हे वैद्यकीय साहित्य भारतासाठी पाठवण्यात आलंय. यापूर्वी मेडिकल ऑक्सिजनची ही मदत सिंगापूरनं पाठवली होती. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करतोय. अशा या संकट काळात जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलाय. विविध मार्गाने हा पाठिंबा दर्शवला जातोय. यूएईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर तिरंगी रोषणाई करत भारताला कोविड विरोधातील लढाईमध्ये पाठिंबा देण्यात आला. लॉस एंजेलिसमध्ये 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये आतापर्यंत द प्रॉमिसिंग यंग विमेन, द फादर, नोमॅडलँड, साऊंड एंड ऑफ मेटल या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आले. सलमान खानच्या बीइंग ह्युमन फाउंडेशन संस्थेतर्फे मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठी दररोज चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाते. मुंबईतील भाईचान्स हॉटेलमध्ये हा नाश्ता बनवला जातो. यावेळी खुद्द सलमाननं फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या नाश्त्याची चव चाखत तो चांगल्या प्रतीचा असल्याची बाब निश्चित केली. सलमान खानच्या राधे या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालंय. सिटी मार असे या गाण्याचे बोल आहेत. तर या सिनेमात सलमान बरोबर अभिनेत्री दिशा पटानी डान्स करताना दिसतीये.